शिर्डी दर्शन तेही फक्त 1,000 रुपयामध्ये शक्य आहे का? तर उत्तर आहे होय. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी शेअर करते माझा एकदिवसीय शिर्डी ट्रिपचा अनुभव, अगदी ट्रेन प्रवासापासून ते साईबाबांच्या पवित्र स्थळांच्या दर्शनापर्यंत. शिर्डीला जाण्यासाठी दादरवरून रात्री 9:45ची ट्रेन पकडली. त्याची किंमत 270 रुपये. तर तिथून सुरू झाला आमचा प्रवास. दुसऱ्या दिवशी सकाळी 3:45 वाजता आम्ही उतरलो साईनगर शिर्डी या स्टेशनवर आणि तिथून मग साई आश्रमला जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्याची किंमत 30 रुपये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साई आश्रम म्हणजेच भक्तनिवासाचं ऑनलाईन बुकिंग करायचं असतं आणि त्याचा खर्च होतो एका दिवसासाठी 250 रुपये. आणि बघता बघता आम्ही येऊन पोचलो भक्तनिवासकडे. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्हाला आमच्या हातात रूमची किल्ली मिळाली. मग कोणताही वेळ वाया न घालवता आम्ही लगेच तयारी करून साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो. भक्तनिवासाच्या इथून रिक्षा पकडून आम्ही थेट निघालो खंडोबाच्या मंदिरात. खंडोबा मंदिर हे शिर्डीतील प्रथम स्थळ आहे जिथे साईबाबा प्रथमच लोकांच्या दृष्टीस पडले. जेव्हा साईबाबा शिर्डीला आले तेव्हा ते एका झाडाखाली बसले होते. त्याच वेळी पुजारी माळसापती इथे होते. त्यांनीच त्यांना पाहून या बाबा असे संबोधले. त्यामुळे तेव्हापासूनच साईबाबांना बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर आम्ही आमचे चप्पल व मोबाईल फोन स्टँडवर जमा करून दर्शनासाठी निघालो. रविवार असल्यामुळे सलग 3 तास दर्शनाच्या रांगेत उभं राहून आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि दुपारचे 12 वाजल्यामुळे आम्ही थेट निघालो प्रसादालयाकडे. शिर्डीतील हे प्रसादालय प्रचंड मोठे आहे, जिथे सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस प्रसाद दिला जातो. आणि विशेष म्हणजे दररोज लाखो भक्तजण येऊन इथे प्रसादाचा लाभ घेतात. जर तुम्ही दर्शन घेऊन नुकतेच बाहेर आला असाल तर तुम्हाला कुपन दिले जाते आणि तुम्ही भक्तनिवासात असाल तर तिथेही कुपन देऊन प्रसादाचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्यानंतर संध्याकाळी द्वारकामाईमध्ये आरती घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि भक्तनिवासच्या इथून 30 रुपये प्रति सीट अशी रिक्षा पकडून आम्ही आलो साईनगर शिर्डी स्टेशनच्या इथे. आणि सरते शेवटी ट्रेनसोबत 1-2 फोटो काढून आम्ही येऊन पोचलो आमच्या सीटवर. तर मंडळी, असा होता हा आमचा एकदिवसीय शिर्डीचा प्रवास, जो की आम्ही पूर्ण केला फक्त 1,000 रुपयाच्या आतमध्ये.